शिवराज भूषण प्रकरण 1 विजिजा भाग 21. लेखक नवीन भूषण, सादरीकरण डॉक्टर भूषण शांत. यानंतर एकदा स्वारी आम्हाला भेटायला आली. जेजुरीच्या खंडोबाच्या देवळात भेट झाली. एका दीर्घ कालावधीनंतर बाप लेक एकमेकांना भेटले. स्वारींच्या स्वरात फक्त कौतुकच होतं. एवढ्या पातशायांच्या उरावर दुसरी स्वतःची सत्ता उभी करण्यातली मर्दानगी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला समजत नाही. गड कोट नजरे घालून घातले. संतुष्ट झाले. मग शिवबाला कानमंत्र दिला. उत्तरेविरुद्ध दक्षिणी शायांची एकजूट करायचा. आज ना उद्या मोगल बादशाह औरंगजेब दक्षिणेत उतरणारच होता. एकत्र राहिलो तर टिकू, नाहीतर एकेकाला गाठून दिल्लीपती सारी दक्षिण घेऊन टाकील याची त्यांना खात्री होती. स्वारी होती तोवर काय करू आणि काय नको असं मला झालं होतं. शंभू तर सतत स्वारीनं बिलगूनच बसला होता. त्याला यापूर्वी कधी त्याचे आजोबा बघायलाच मिळाले नव्हते. त्यांच्या सरबराईत दिवस कसे गेले कळलंच नाही. काही दिवसांनी स्वारी परत जायला निघाली. इतक्या वर्षांची भेट चुटकीतच संपली. निघण्यापूर्वी स्वारी मला भेटायला आली. मला म्हणाले, राणी सरकार, आठवतंय आम्ही म्हणालो होतो शिवबाला तुम्ही तयार करा, शंभूला आम्ही करतो. पाहूया कोण सरस ठरतंय. शंभूला आम्ही सांभाळू शकलो नाही, पण तुम्ही शिवबाला अप्रतिमपणे तयार केला. आमचं स्वराज्याचं स्वप्न तो पूर्ण करील याची आम्हाला खात्री आहे. ते पाहण्या इतकं आयुष्य आम्हाला माता जगदंबेनं द्यावं इतकी इच्छा आहे आमची. दोघांचे डोळे भरून आले. पुन्हा वियोग. असंच एकदा बोलताना त्यांनी शिवबा जवळ हा विषय काढला. म्हणाले, शिवबा, तुमचं राज्य पाहून आम्ही संतुष्ट झालो, पण आज तुमची ओळख या यवनी पातशायांच्या लेखी केवळ एक बगावतखोर जमीनदार अशीच आहे. ती तितक्यावर मर्यादित राहू देऊ नका राजे. तुमची क्षमता आम्ही जाणून आहोत. एक हिंदू पातशाही उभी करायचं सामर्थ्य नक्कीच तुमच्या दंडात आहे. आपल्या स्वराज्याला इतकं मोठं करा की दिल्लीपतीच्या मनातही तुमचा दरारा असायला हवा. बगावतखोर जमीनदार न म्हणता तुम्हाला जगानं हिंदू पातशाह म्हणून ओळखायला हवं. त्या दृष्टीनं वाटचाल करायला लागा राजे. आई भवानी तुम्हाला बळ देईल. आणि हो, दक्षिणेकडे दुर्लक्ष करू नका. आज ना उद्या मोगलाईला तुमची दखल घ्यावीच लागेल. दिल्लीपतीचं सामर्थ्य प्रचंड आहे. उत्तरेकडून रेटा आला तर दक्षिणेकडे या. तो दिल्लीपासून जितका लांब जात राहील तितकी त्याची ताकद विभागत जाणं त्याला भाग पडेल. तुमचे इथले गड कोट पाहिले, आम्ही संतुष्ट झालो. अशीच एक मजबूत जागा म्हणजे जिंजीचा किल्ला. आज ना उद्या हर प्रयत्नानं तो तुमच्या कब्जात आणा. आई न करो, उत्तरेनं जर कधी तुम्हाला इथून खाली रेटलं तर तुमची दुसरी पर्यायी राजधानी जिंजीत राहू दे. तो किल्ला अजस्त्र आहे, अभेद्य आहे. वर्षानुवर्ष वेढा पडला तरी त्याला फरक पडत नाही. आज ना उद्या तुम्हाला या 12 मावळच्या बाहेर राज्य विस्तार करावाच लागेल. उत्तरेपेक्षा दक्षिणेत ते सोपं जाईल. आणि एकदा दक्षिण तुमच्या ताब्यात आली की मग उत्तरेवर जायलाही सोपं पडेल. थोडे दिवस राहून स्वारी परत बंगळूरला निघून गेली. आदिलशाहीतून इतक्यात तरी कोणीही सरदार स्वराज्यावर चालून येण्याची शक्यता आता कमी होती. त्यात भर म्हणूनच काय, स्वारी स्वतः येऊन भेटून गेलेली, तीही बादशाच्या परवानगीनं. याचाच अर्थ आदिलशाहीकडून तुर्तास तरी धोका नव्हता. स्वराज्याची एक बाजू काही दिवसांसाठी तरी निर्धास्त होती. खरं सांगायचं तर अफजल, फाजल, रुस्तमे जमान आणि आता सिद्दी जौहर या 3 बळजोर फौजांनी राजांकडून मार खाल्ल्यानंतर आदिलशाहीचा एकही सरदार मनातून इतका प्रबळ राहिला नव्हता की राजांवर हल्ला करेल. मन खचलं ना की कधी मनगट उठत नसतं. शंभू भराभर मोठा होत होता. त्याला शिकवायला शास्त्री आहेत. त्यांच्याकडून शास्त्र शिकायचा. एक दिवस त्यांना विचारलं, शास्त्री बुवा, तुम्ही या पोथ्या बरोबर आणता, ते कुठल्या भाषेत लिहिलेलं असतं? ते संस्कृतात असतं म्हटल्यावर संस्कृत शिकवण्याचा त्यानं आग्रह धरला. रोज संस्कृत शिकायचा. शास्त्री बुवा मला म्हणाले, मासाळे, कोरड्या मातीत पडलेला पाण्याचा थेंब जसा क्षणात शोषला जातो, ती गत आहे महाराजांची. काही कानावर पडलं की लगेच आत्मसात होतं. घोडेस्वारीतही तीच गत. सईच त्याला घोडा चालवायला शिकवायला लागला. तो 7 वर्षाचा असताना एकदा तो बसलेलं घोडं कशामुळे तरी मागच्या 2 पायांवर उभं राहिलं. बिथरलं होतं. सगळेच घाबरले. सईच पुढे धावला. शंभू
तुला काहीच नव्हतं. अगदी बिनधास्तपणे त्याने घोड्याला चुचकारून शांत केलं. त्या दिवसापासून दररोज एकदा तरी तो घोड्याला 2 पायांवर उभं करायचा, तसाच जरा नाचवून मग शांत करायचा. हारीच धीट कुठेही कसाही कितीही वेगानं घोडा धावडवताना त्याला भीती कधीच वाटली नाही. त्याला शस्त्रविद्या शिकवायला आलेले उस्ताद त्याचं कौशल्य पाहून चकित होते. जणू आयशीच्या पोटातूनच शिकून आला होता. एक दिवस तर त्यानं कमाल केली. 8 वर्षाच्या पोराचं तलवार चालवण्याचं कसं पाहून प्रत्येकानंच तोंडात आंघोळी घातली. केळीच्या मोन्यावर त्यानं घोड्यावरून दौडत येतानाच वार केले आणि त्याच वेगात तसाच पुढे दौडत निघून गेला. मग परत येऊन मोन्याला धक्का मारला. मोन्याचे तुकडे झाले होते. प्रत्येक वार मोन्याला धक्का न लावता न हलवता मोन्याला छेदून गेला होता. यानंतर राजांच्या मात्र गुप्त हालचाली वाढायला लागल्या. अगदी शाहिस्ते खानाच्या हल्ल्यापेक्षाही जास्त गुप्तता बाळगली जाऊ लागली. नेमका काय प्रकार चाललाय तो राजांनी का कुणास ठाऊक, पण मला सुद्धा स्वतःहून सांगितला नाही. फक्त साऱ्या फौजांना हजर होण्याचे हुकूम सुटले. गडाखाली 5,000ची खडी फौज जमली. गमतीची गोष्ट म्हणजे 10,000च्या वर घोडी तयार ठेवली होती. नेमकं राजांच्या मनात काय आहे हे कळत नव्हतं. दिवसाला कधी एक तर कधी दोन सुद्धा खबरगीर येऊन बातम्या देत होते, पण ते आमच्यापर्यंत राजे आणत नव्हते. शेवटी एकदा मीच त्याला विचारायचं ठरवलं. आमचा खलबतखाना म्हणजे देवघर. कधी राजांची काही गुप्त गोष्ट करायची असली म्हणजे मी त्यांना देवघरात बोलवे. नवस फेडायचा आहे, जरा देवघरात या, असा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचला की राजांना कल्पना यायची. वेळ मिळेल तितक्या लवकर ते ये आणि यायला निघाले की माझ्या महालात वर्दी पाठव. देवघर ही अशी आमची हक्काची जागा होती जिथे कोणाचीच वर्दळ कधीच नसे. देवघरात जायची इतरांना मनाई असल्यामुळे पूजा करणारे बाळू भटजी एकदा येऊन गेले की कोणीच तिथे येत नसे. देवघरात येताच मी राजांना विचारलं, काय राजे, आता माझा म्हातारीवरचा विश्वासही उडायला लागलाय की काय? हे काय आऊसाहेब, शिवबानं विचारलं. काय बेत चाललाय? कुठं हल्ल्याची तयारी आहे? काही सांगत नाही आजकाल. आम्ही आपल्याला सांगणारच होतो. गेल्या काही वर्षात इथल्या जमिनीत काही उगवलंच नाही. शाहिस्ते खानानं जे काही उगवलं ते खाऊन टाकलं. अफजल आणि सिद्दीमुळे तेव्हा आमचे हात बांधलेले होते. आता या गेल्या काही वर्षातलं नुकसान आम्ही मोगलांकडून वसूल करणार आहोत. त्यासाठी बादशहाची दुभती गाय सुरत आम्ही लुटणार आहोत. सुरत 300 कोस दूर? शुभा जरा जास्तच धाडस करतोय की काय? पण राजांनी समजावलं. सुरत अशा ठिकाणी होती की तिच्यावर कधी काळी कोणी हल्ला करेल हे कोणाच्या स्वप्नात सुद्धा आलेलं नव्हतं. सुरतेच्या रक्षणाची काहीच व्यवस्था नव्हती. त्यामुळेच की काय, जो जाईल त्याला सुरतेची अमाप संपत्ती फक्त उचलून आणायची होती. जवळपास अशी कोणतीही मोगल फौज नव्हती की जी चटकन सुरतेच्या मदतीला येऊ शकेल. वर राजांचे कित्येक नजरबाज खुद्द सुरतेत आणि सुरतेच्या परिसरात वाटेवर पसरलेले होते. गरज पडल्यास पर्यायी रस्ते पण पाहून ठेवले. वेगवान हालचाली हा तर राजांच्या घोडदळाचा स्वभावच होता. केवळ तेवढ्याचसाठी राजे मोठ्या अवजड तोफा कधी बरोबर ठेवत नसत. सुरतेवर हल्ला कधी झाला हे सुरतेतल्या लोकांना कळलंच नाही. राजे सुरत लुटून माघारी निघाल्याची वार्ता शिवराम घेऊन आला. हा राजांचा अगदी खास खबरगीर. बघितला तर विश्वास नाही ठेवणार की हा माणूस खबरगीर आहे आणि वेगवान लांब पल्ल्याच्या घोडदौडीसाठी राजांचा अतिशय भरवशाचा माणूस आहे म्हणून. शरीर यष्टी म्हणजे जणू काठीच. वजनानं इतका हलका की त्याला नांगर धरणंही अशक्य. तलवारीचे हात त्याला कधीच जमणारे नव्हते. कदाचित हलक्यातली हलकी तलवार पण त्याच्यापेक्षा जडच होती. घरच्यांनी कोणत्याही कामाला निरुपयोगी समजून अक्षरशः बाजूला टाकलेला हा माणूस होता. राजांच्या नजरेला कसा काय पडला कुणास ठाऊक, पण राजांनी त्याला आपल्याकडे येतोस का म्हणून विचारलं. तोही हो म्हणाला. त्याला टाकला कुठे तर जासुदामध्ये, तेही खबरगीर खात्यात. हलका असला तरी अतिशय चपळ. कदाचित त्याच्या वजनामुळेच असेल, पण त्याला घेऊन जाणारं घोडं लवकर दमत नसे. इतरांपेक्षा दुप्पट अंतर तो एका दिवसात सहज कापायचा. त्याच्या इतक्या वेगात घोडं धावडणाराही दुसरा कोणीच नव्हता. बहिर्जी नाईक बातम्या काढायचा. विश्वास खंडोजी, महादेव, आबाजी, जगण्या रामोशी साऱ्यांच्या बातम्या बहिर्जीकडे एकत्र व्हायच्या. मग त्याप्रमाणे पत्र तयार होऊन ते शिवरामच्या अधीन व्हायचे. लवकरात लवकर बातमी कुठे पोहोचवायची तर शिवरामच. कधी कधी पत्र देणं सुद्धा धोक्याचं असेल. आता हा सुरतेचा बेत. चुकून जरी कोणाच्या हातात ते पत्र पडलं असतं तरी सारा डाव उधळला गेला असता. अशा वेळी तोंडी निरोप दिले जायचे.
शिवराम जणू ते मनात कोरूनच ठेवायचा. राजांना भेटला की ज्या शब्दात बहिर्जीनं त्याला निरोप दिलेला असेल तो शब्द जसाच्या तसा सांगायचा. कधी एक अक्षर इकडचं तिकडे झालं नाही की बातमी कधी दुसरीकडे फुटली नाही. तर शिवराम आला आणि त्यानं सुरत लुटीची बातमी दिली. वाटेत राजे लूट पुढे पाठवून महाबत खानाला तोंड द्यायला थांबल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशीच तो परत गड उतरला आणि राजांकडे चालू पडला. जाऊन जेमतेम घटकाभर झाला असेल नसेल. एक अत्यंत दुःखाची बातमी येऊन कोसळली. बंगळुरूहून एक स्वार आला, मस्तकावर पगडी नव्हती. तो बोडका स्वार येताना बघतानाच काहीतरी वाईट बातमी आल्याचं मोरोपंतांनी ओळखलं. खलिता पाहताच डोळ्यातून पाणी गाळतच ते माझ्याकडे आले आणि ती दुष्ट बातमी त्यांनी माझ्या कानावर घातली. पोतीगेरीच्या रानात शिकारीला गेले असता स्वारींनी श्वास सोडला होता. मध्ये भेट झाली होती ती शेवटची. अपघाती त्यांना बोलावणं आलं होतं. आम्ही सती जायचा निर्णय घेतला. निर्णय घेतला खरा, पण पुतळा आणि शंभू हे आमची समजूत घालायला आले. ही गोष्ट खरी की भोसल्यांच्यात सतीची चाल नव्हती. तरीही मला मनातून सती जावं असं वाटत होतं. खरं सांगायचं तर आयुष्यातला बराचसा काळ मी स्वारीपासून दूरच राहिले होते. म्हणूनच आता तरी आपण स्वारीबरोबर सहगमन करावं असा माझा विचार होता. पण या दोघांनी आणि त्याच्याबरोबर मोरोपंतांनी मला राजे येईपर्यंत थांबायला पटवलं. ही गोष्ट इथंच